नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। चाकण येथील बाजारातून बैल खरेदी करून तो कत्तलीसाठी विकला, तसेच त्या बैलाची कत्तल करण्यात आली। या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे। हा प्रकार 15 ते 18 जून या कालावधीत चाकण तालुका खेड या ठिकाणी घडला। हसन जाफरभाई मुंढे वय वर्ष 55 राहणार चाकण, सर्वर अजीज शेख वय वर्ष 35 राहणार खंडोबामाळ चाकण अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। या प्रकरणी पोलीस अंमलदार रोहिदास मोरमारे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। हसनभाई मुंढे याने चाकण बैल बाजारातून कत्तलीसाठी बैल खरेदी केला। तो बैल त्याने आरोपी सर्वर शेख याला कत्तलीसाठी विकला। सर्वर शेख याने तो बैल बीड जिल्ह्यातील पिंपळगाव तालुका माजलगाव या ठिकाणी नेऊन त्याची कत्तल केली असल्याचं फिर्यादीत नमूद आहे। तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। कंपनीतील अकाउंट विभागातील अधिकाऱ्यांनी 1,40,00,000 रकमेचा अपहार केल्याची घटना चाकण एमआयडीसी मध्ये घडली आहे। या प्रकरणी अकाउंट विभागाच्या अधिकाऱ्यावर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महादेव जाधव वय वर्ष 40 राहणार कडाचीवाडी तालुका खेड असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे। महाळुंगे हद्दीतील पतोडिया फोर्जिंग या कंपनीमध्ये सदरची घटना घडली आहे। महाळुंगे एमआयडीसी पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। पुणे नाशिक महामार्गावर चाकणमधील आंबेठाण चौकाजवळ पेट्रोल पंपाच्या समोरील भागात MNGL यांनी मोठ्या प्रमाणावर खोदकाम केले आहे। मागील अनेक दिवसांपासून येथे खोदलेले खड्डे जैसे थे आहेत। यात अनेक वाहने अडकून पडत आहेत। आज पुन्हा एक 4-चाकी मोटर या ठिकाणी अडकून पडली होती। संबंधित कंपनीने तातडीने याबाबत कार्यवाही करण्याची प्रवासी आणि स्थानिक नागरिकांची मागणी आहे। खेड तालुक्यातील मेदनकरवाडी ग्रामपंचायत हद्दीत नव्याने सुरू करण्यात आलेले एक वाईन शॉप ग्रामपंचायतीच्या परवानगीशिवाय सुरू करण्यात आले आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी न घेता हॉस्पिटलच्या आवारात आणि लोकवस्ती व प्रशालांच्या आवारात सुरू करण्यात आलेले हे वाईन शॉप हटवण्यासाठी मेदनकरवाडी ग्रामपंचायत आक्रमक झाली आहे। याबाबत संबंधित विभागांना पत्रे देण्यात आली असून आंदोलनाचा इशारा गावाच्या कारभाऱ्यांनी दिला आहे। वास्तविक पाहता मेदनकरवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये अनेक अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणावर चालू आहे। त्याच्या विरुद्ध आम्ही बऱ्याचदा चाकण पोलीस स्टेशनशी संपर्क साधला असता वेळोवेळी अवैध दारू धंद्यांवरती धाडी पडलेल्या आहे। परंतु आता नव्यानेच मेगा सेंटरचा श्वास हॉस्पिटलच्या खाली एक नव्याने SK वाईन्स म्हणून एक दारूचं दुकान चालू झालेलं आहे, ज्याच्यामध्ये रेस्ट्रो बार आणि त्याने मोठी स्वतःची प्रसिद्धी करण्यासाठी बोर्ड लावलेले आहेत। तर हे बोर्ड पाहिल्यानंतर आमच्या ग्रामपंचायतच्या कमिटीमध्ये चर्चा झाल्यानंतर काही ग्रामस्थांचे आम्हाला फोन आले की तुम्ही ग्रामपंचायतची परवानगी त्यांना दिलेली आहे का? तर मला सगळ्यांना एवढंच सांगायचं की ग्रामपंचायतची कुठलीही परवानगी अशा अवैध धंद्यांसाठी आपण देत नाही। आणि अवैध असो वैध असो, दारू विक्री म्हणजे काय फार मोठी चांगली गोष्ट नाही आहे। त्याच्यामुळे अनेकांच्या संसार देशोधडीला लागलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये एखाद्याला दारू विक्रीसाठी ग्रामपंचायतची परवानगी देणं हे योग्य नसल्यानं आम्ही कुठल्याही दारू विक्रेत्याला आजपर्यंत परवानगी दिलेली नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये आत्ता जे काही SK वाईन्स हे दारूचं दुकान चालू झालेलं आहे त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आम्हाला सांगितलं की कलेक्टरची आणि राज्य उत्पादन शुल्काची NOC आम्ही घेतलेली आहे आणि त्याच्या आधारावर आम्ही दुकान चालू केलेलं आहे। जर राज्य उत्पादन शुल्क आणि कलेक्टरची NOC जरी त्यांनी घेतलेली असेल तरी स्थानिक स्वराज्य संस्थेला कुठेतरी काहीतरी महत्त्व आहे ना। मग ग्रामपंचायतला जर तुम्ही विश्वासात न घेता, विचारात न घेता, ग्रामपंचायतची कुठलीही परवानगी न घेता जर अशा प्रकारचे दारू धंदे चालू करणार असेल तर ग्रामपंचायत हातावर हात ठेवून शांतपणे बसणार नाही आणि बघायची भूमिका घेणार नाही। आज आम्ही त्यांना कागदोपत्री पत्रव्यवहार केलेला आहे। ज्यांनी दुकान चालू केलेलं आहे त्यांना पत्र दिलेलं आहे। त्यानंतरनं आम्ही पुणे जिल्हाधिकारी यांना एक पत्र दिलेलं आहे। त्याच्यानंतरनं राज्य उत्पादन शुल्क आयुक्त यांना एक पत्र दिलेलं आहे। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनाही एक पत्र दिलेलं आहे। आणि विशेष म्हणजे ज्या हद्दीमध्ये आता हे सगळी दुकानं येतात ते चाकण पोलीस स्टेशन यांनाही आम्ही एक पत्र दिलेलं आहे। या पत्रामध्ये आम्ही स्पष्ट दिलेलं आहे की गावामध्ये दारू विक्रीचा दारूबंदीचा ठराव असताना ही दुकानं जर चालू होत असतील तर आम्ही हातावर हात ठेवून गप्प बसू शकत नाहीये। येत्या 8 दिवसांमध्ये जर या गोष्टींवरती कारवाई नाही झाली तर 8 दिवसांमध्ये या प्रकरणाला वेगळं वळण लागून ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन या सर्व दारू विक्रेत्यांच्या विरोधात आवाज उठवून एक मोठं आंदोलन उभं करण्याची आम्ही या ठिकाणी ग्वाही आपल्याला या माध्यमातून देऊ इच्छितो। आणि जर त्यातनंही ही जर दुकानं बंद झाली नाही तर आम्ही निश्चितपणे पुणे नाशिक महामार्ग हा मोठा आज राज्यातला सगळ्यात मोठा महामार्ग आहे, हा महामार्ग अडवण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करू। कारण या अशा गोष्टींनी आजूबाजूला
जिथे लायसन दिलं जातं त्याच्या आजूबाजूला काय परिस्थिती आहे या गोष्टींचा विचार करून राज्य उत्पादन शुल्काने पण परवानगी देणं गरजेचं आहे. एका बाजूला कन्या शाळा आहे, दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषदची शाळा आहे. ज्या ठिकाणी दुकान चालू झालंय त्याच्या वरच्या मजल्यावरती भव्य हॉस्पिटल आहे आणि त्या दुकानांच्या मागच्या बाजूला एक सोसायटी आहे. जवळजवळ 101 फ्लॅट तिथे ऑलरेडी आहेत. तर अशाच हा सगळा जर एक सारासार विचार केला तर कन्या शाळेमध्ये सगळ्या कन्या शाळेमध्ये जातात. रस्त्याने येताना जाताना या दारू धंद्यांवरती जी लोक दारू पिणारे आहेत त्यांच्यामुळे या मुलींना त्रास होऊ शकतो. जे पेशंट येतात त्यांना त्रास होऊ शकतो. मागे राहणाऱ्या सोसायटीवाल्यांना त्रास होऊ शकतो. एकंदरीत गावाचं नावसुद्धा बदनाम होऊ शकतं आणि आम्ही या गोष्टी खपून घेणार नाही आहे. त्यामुळे आम्ही हे दुकान बंद करण्यासाठी आम्हाला जे प्रयत्न करता येतील ते सर्व प्रयत्न आम्ही करणार आहोत. SK वाईन म्हणून मेगा सेंटर या ठिकाणी ते चालू झालेलं आहे आणि याला पूर्णतः मेदनकरवाडी ग्रामस्थांचा नकार असतानाही या ठिकाणी स्थानिक संस्थेची कुठलीही परमिशन न घेता त्या ठिकाणी ते वाईन शॉप चालू करण्यात आलेलं आहे. हे थोड्याच दिवसामध्ये जर त्यांनी त्यांच्या पद्धतीने बंद नाही केलं तर सरपंचांनी सांगितल्या पद्धतीने आम्ही सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने त्या ठिकाणी जाऊ, त्याच्यावरती आंदोलन करू आणि हे दुकान लवकरात लवकर बंद करण्याची त्यांना एक सूचना देऊ. त्यातूनही नाही ऐकलं तर सांगितल्या पद्धतीने याचं वेगळं वळण लागू नये म्हणून त्या दुकान मालकांना समस्त ज्या परमिशन ज्या संस्थांनी दिलेल्या आहे त्यांना एक विनंती करतो की गावच्या वतीने कुठलेही परमिशन न घेता जर आपण लवकरात लवकर जर बंद नाही केलं तर याच्यावरती आवाज उठवून मोठ्या प्रमाणात आंदोलन करू. ह्या वाईन शॉपमुळं नवीन जी पिढी आहे ते बिघडवण्याचं काम होतं. नवीन पिढीला वेगळं वळण लावतं आहे आणि त्या ठिकाणी आमचा मेदनकरवाडीतला अतिशय महत्त्वाचा असा तो बालाजीनगर परिसर आहे. त्या परिसरामध्ये सोसायटी आहे. त्या सोसायटीमध्ये ज्येष्ठ नागरिक राहतात. ज्येष्ठ नागरिकांनाही त्याचा त्रास होतो, महिलांनाही त्रास होतो आणि तरुण पिढी बरबाद होते. ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये नव्याने सुरू झालेले SK वाईन हे शासनाने यांना परवानगी दिली. आमच्या ग्रामपंचायतच्या मार्फत कोणती NOC त्यांना प्राप्त आम्ही दिलेली नाही. तरी पण त्यांनी शासनाच्या परवानगीने या ठिकाणी ग्रामस्थांचा आणि स्थानिक स्वराज्य संस्था व ग्रामपंचायतचा विरोध असतानाही ते वाईन शॉप सुरू केले. हे जर येत्या काही काळामध्ये जर बंद झालं नाही तर ग्रामस्थांच्या वतीनं, मेदनकोटे गावातील युवा वर्गाच्या वतीनं, महिला बचत गटाच्या वतीनं आणि तरुण पिढीच्या वतीनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं करून हे वाईन शॉप बंद करण्यात येईल असे आम्ही या ठिकाणी सांगितलं. माजी सरपंच सुभाष भुजबळ आत्ता पुणे नाशिक हायवे रोडवर जे वाईन शॉपीला गव्हर्नमेंटनी परवानगी दिलेली आहे ती आमच्या ग्रामपंचायतीची कुठली परवानगी न घेत दिलेली आहे. पण यापूर्वीच आमच्या दारूबंदीला विरोध असल्याचा ठराव आमच्या ग्रामपंचायतीमध्ये प्राप्त झालेला आहे. तरी पुढील भविष्य धोक्यात येऊ नये म्हणून तरुण पिढीचं तर ह्या कुठल्याही वाईन शॉपीला परवानगी देऊ नये. तिथं आजूबाजूला रेसिडेन्सी एरिया असल्यामुळे चाकण शिक्रापूर रस्त्यावर अनेक ठिकाणी धोकादायक खड्डे पडले आहेत. सुरुवातीच्या 2-4 पावसात या भागात पाणी साचले असून अपघात होत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. ते चाकण शिक्रापूर रोडवर रोज आम्ही येणे जाण्याचा रोड आहे आमचा. इतके मोठमोठे खड्डे, रोडला पाणी साचलेले आहे. रोज चाकण शिक्रापूर रोडवर रोज अपघात आहे आमच्या रोडला. इतकी बेकार अवस्था आहे, इतकी रहदारी आहे. एक मिनिटाला साधा 1 मिनिट सुद्धा रोड मोकळा नाही आमचा. प्रशासनाने कमीत कमी रोड होईल तेव्हा होईल, कमीत कमी ते खड्डे तरी बुजवले पाहिजे ना. खड्ड्यांमुळे मोठ्या गाड्या स्पीड येतात त्यांना माहीत नसतं बाबा इथं खड्डा आहे. अचानक गाडी आली की ब्रेक दाबले की मागची गाडी येते. मोठे खड्डे, पाणी साचलेले, कमीत कमी साईड पट्ट्या आणि ते खड्डे तरी बुजावे एवढी आमची विनंती आहे शासनाला. वीज वितरणाच्या भोंगळ कारभाराचा अनुभव नागरिकांना जागोजागी येत आहे. गुरुळ येथील सोनोने वस्ती भागात विजेचा खांब वाकला असून कधीही पडू शकतो अशी स्थिती निर्माण झाली आहे. याबाबत महावितरणला अनेकदा निवेदने देऊनही काहीच कार्यवाही होत नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. अनेक ठिकाणी वीज वितरणाच्या अत्यंत धोकादायक तारा ओढण्यात आल्या आहेत. वीज वितरणाच्या भोंगळ कारभाराने नुकताच लेकरांचा बळी खरापवाडी भागात गेलाय. मात्र ढिम्म वीज वितरणाला जाग येत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नद्यांच्या स्वच्छतेसाठी स्वतंत्र निधी द्या, नितीन गोरे यांची मागणी. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची 183वी बोर्ड मीटिंग मुंबईमध्ये
सायन येथे नुकतीच पार पडली। यावेळी बोर्ड सदस्य नितीन गोरे यांनी राज्यातील प्रमुख नद्या स्वच्छतेसाठी बोर्डाकडून स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करत विविध प्रश्न मांडले व त्यावर त्वरित कार्यवाही करण्याची विनंती मंडळाला केली। प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांनी सांगितले की वाढते प्रदूषण व बदलते वातावरणीय बदल त्यामुळे वाढणाऱ्या कामाची व्याप्ती तसेच सध्या उपलब्ध असलेले बोर्डातील मनुष्यबळ लक्षात घेता अधिकारी व कर्मचारी यांची संख्या वाढवण्याची मागणी करण्यात आली। राज्यातील प्रमुख नद्या स्वच्छतेसाठी बोर्डाकडून स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली। वाढत्या प्रदूषणामुळे व वातावरणीय बदलामुळे होणाऱ्या पर्यावरणाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी सर्व सरकारी आस्थापनांना त्यांच्या परिसरात अथवा पडीक जमिनीवर जास्तीत जास्त वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करण्याच्या सूचना करण्यात आल्या। यावेळी बोर्ड मीटिंगमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश रामदास कदम, महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे तसेच मंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे, मंडळाचे सदस्य नितीन गोरे, आदित्य शिरोडकर, मंडळाचे विभाग प्रमुख विद्यानंद मोटघरे आदींसह सर्व अधिकारी उपस्थित होते। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणीतील मार्केटमध्ये मारहाणीच्या घटना घडल्यानंतर शहाणपण आलेल्या प्रशासनाने अखेर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत। त्याबाबत निविदा जाहीर प्रसिद्ध करण्यात आली असून आता सीसीटीव्ही कॅमेरे निगराणी ठेवणार असले तरी बंदूकधारी सुरक्षा रक्षक व सुरक्षा अधिकारी याची नेमणूक काही होणार व येथील कारभार अधिक सक्षम कधी होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। गाडीवर बसण्यासाठी जागा न दिल्याच्या कारणावरून एकाने जागा न देणाऱ्या व्यक्तीच्या घरासमोर येऊन बंदुकीसारख्या शस्त्रातून गोळीबार केला तसेच कोयते दाखवत परिसरात दहशत निर्माण केली। ही घटना बुधवारी सायंकाळी ते गुरुवारी दिनांक 20 जून रोजी सकाळी 6 वाजताच्या कालावधीत शेलपिंपळगाव येथील मोहितेवाडीमध्ये घडली। संजय तानाजी वाघमारे वय 40 राहणार शेलपिंपळगाव तालुका खेड, मूळ राहणार धाराशिव यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार सचिन मोहिते आणि 2 अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान चाकण पोलिसांनी सांगितले की सदरचे हत्यार हे छर्याची पिस्तूल असण्याची शक्यता आहे। खेड तालुक्यात शुक्रवारी 21 जून 2024 रोजी वटपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली। गावागावांत अगदी वाडी वस्तीवर सर्वत्र वटपौर्णिमेचा सण महिलांनी एकत्र येऊन साजरा केला। महिलांनी फेर धरत औक्षण करत वडाच्या झाडांचे पूजन केले। ग्रामीण भागात शेती कामाच्या धावपळीतूनही वेळ काढून महिलांनी वडाची पूजा केली। तर खेड तालुक्यात आज काय चित्र होतं पाहूया। खेड तालुक्यात शुक्रवारी दिनांक 21 जून 2024 रोजी ठिकठिकाणी योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला। विविध शाळा, कॉलेज, संस्था, राजकीय पक्ष व संघटना, प्रशासकीय स्तरावर योग दिन कसा साजरा झाला यावर थोडक्यात नजर टाकूयात।
नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.